नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्यात मध्यरात्री आणि पुढील 24 तासात वादळी वाऱ्याचा जोर वाढतोय. काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. चला तर सविस्तर बघूया. पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो. नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल, तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री काही भागात हलका पाऊस, तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसेच रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये. तसेच पुढील 24 तासामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मित्रांनो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो. काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसेच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुढील 24 तासामध्ये मित्रांनो. तसेच पालघर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, तर तुम्हाला काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. सातारा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल. सांगली जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. काही भागामध्ये हलकी ते मध्यम पाऊस, तर काही भागामध्ये मध्यम जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसेच पुढील 24 तासामध्ये सावंतवाडीमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये बी पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागात, तर काही भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो पुढील 24 तासामध्ये. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागात, तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो पुढील 24 तासामध्ये. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये पुढील मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला, लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला. तसेच बीड जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तसे परभणी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला. पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला. तसेच नांदेड वाघाला या भागामध्ये बी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. पावसाचा जोर कमी बघायला मिळेल. तसे वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. हिंगोली जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला. तसे वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात काही भागामध्ये हलका पाऊस, तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला.
तसेच नांदेड वाघाला जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। परभणी जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये। तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। जालना जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच पुढील 24 तासामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये। जालना जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये बी पुढील 24 तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। अमरावती जिल्ह्यामध्ये पुढील 24 तास मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच पुढील 24 तासामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच रामखेडमध्ये बी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री पुढील 24 तासामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये। तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। रायगड जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये। बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्री। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच पुढील 24 तासामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये।